मॉर्निंग पब्लिक. तर घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. तर आम्ही चाललो आहे एका युनिक अशा स्टेसाठी. तर चला बघूयात. कोमल रेडी झालेले आणि पाऊससुद्धा थांबलेले. तर चला आपण आता आपल्या पुढच्या जर्नीकडे निघूयात आणि मी तुम्हाला दाखवतो. आपण बघत राहा तुम्ही आम्ही कोणत्या स्टेला जात आहोत आणि तुम्ही नक्की ट्राय करा तिथे जाण्याचा. सो वी आर गेटिंग रेडी. लेट्स गो. हॅलो गाईज. तर आज आम्ही चाललोय माळशेत घाटात आणि पाऊस पडला आणि माळशेत घाटात आपण जाणार नाही असं होणारच नाही. सो लास्ट इयर पण आम्ही याच टाइमला माळशेत घाटात गेलो होतो कालू वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला. आणि आता आम्ही चाललोय स्टेसाठी. माळशेत घाटामध्ये एक चांगला असं रिसॉर्ट आहे. ते तिथे गेल्यावर मी तुम्हाला त्याचं नाव सजेस्ट करेन काय आहे ते सरप्राईज म्हणून. सो चला निघलोय आम्ही आता हायवेला आहेत मुंबई नाशिक हायवेवर. किती वेळा ते आपण महाबळेश्वरला जायचं. आपल्या जवळ असा एक युनिक स्टे आणि हिल स्टेशन आहे माळशेत घाट. तर तिथे सुद्धा स्टेसाठी खूप चांगले ऑप्शन आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवतो एक बेस्ट 5 स्टार रिसॉर्ट. सो चला. सो अशा प्रकारे आपण आलोय फर्स्ट आपल्या गाडीत पेट्रोल टाकायला डिझेल टाकायला. सो चला हाय पेट्रोल पंप. सो आता तिथे जाऊन आपण टाकूया पेट्रोल डिझेल जे लागतं गाडीमध्ये जायला ते. सो पेट्रोल टाकून फ्यूल अप करून आता आम्ही निघालो आहोत आमच्या डेस्टिनेशनकडे. आपण जाणार आहेत वाया सरळगाव. कारण की तो रूट चांगला आहे गोविली कडून जाण्यापेक्षा. कारण की गोविली रोड हा प्रॉपर 2 वे कॉन्क्रीट बनतो त्यामुळे त्या रोडचं काम चालू आहे. सो आपण आता जाणार वाया सरळगाव शहापूरवरून. एकदम बेस्ट रूट. बघूया तुम्हाला रस्त्याची कंडिशन पण मी दाखवेल कशी आहे. पावसाळ्याचं थोडं खराबच असणार. लेकिन आपली इनोवा क्रिस्टा टोयोटा इज बेस्ट. आणि आज पाऊस पण खूप आहे. बघायला भेटेल माळशेत घाटात. तर आता आपण सरळगाव मध्ये आहोत. चला जाऊया. आज पाऊस पण खूप आहे. आणि या रस्त्याला नेहमीप्रमाणे आम्ही जाणार हॉटेल प्रांजली. तिथे आम्ही ब्रेकफास्ट करणार. मिसळ पाव खाणार. मिसळ नाही पण ब्रेकफास्ट आम्ही करणार. आज काय ते न्यू ट्राय करूयात आपण तिथे. चला जाऊया आता. खायचं म्हटलं तर लगेच कोमलला एक्साइटमेंट आहे पण पाऊस पण खूप आहे. बघू जेवढं एक्सप्लोर करता येईल तेवढं करूया आणि राहील ते उद्या एक्सप्लोर करूया. सो चला. कशी टेस्ट आहे? ॲव्हरेज. सो नाश्ता करून आता आम्ही निघालोय. चला. गो बेब्स. तर आता नाश्ता वगैरे झालाय आमचा आणि आता आम्ही निघालो नेक्स्ट रूट वर. चला तर जाऊया आता माळशेत घाटात. पाऊस पण थांबलाय सो फॉग वगैरे दिसेल. व्ह्यू बघूया आपण माळशेत घाटाची सौंदर्य. आता तुम्ही रील्स मध्ये जर पाहिलीच असेल
पण आता आपण रिअल मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. चला. श्रावण सोडायची गरज आहे बॉडीला असं वाटायला लागलंय. जरा रस्ता पेला का जरा बरं होईल. आता 2-3 महिने झालं काहीच नाही खाल्लेलं ना, जरा आता बॉडी सांगते जरा प्रोटीन कॅल्शियम जरा येऊ दे हातामध्ये, म्हणजे जरा मजबूत असेल. पायाचं पाजायला गेली. सो अशा प्रकारे घाट स्टार्ट झालेला आहे आपला आणि खूप जोरात पाऊस आहे, त्यामुळे काहीच व्ह्यू दिसत नाही. वॉटरफॉल पण दिसत नाही, तरी आहे बघा. तुम्हाला क्लिअरली दिसतो की नाही एवढं नाही माहिती, बट थोडंफार छोटे छोटे मिनी वॉटरफॉल्स दिसायला आम्हाला स्टार्ट झालेले आहेत. अशा प्रकारे आपला माळशेज घाट स्टार्ट झालेला आहे. थोडा पाऊस कमी असता तर फॉग वगैरे पूर्ण एकदम क्लिअर असं दिसलं असतं आपल्याला नेहमी. इथे खूप पाऊस आहे, सकाळपासून खूप जोरात पाऊस पडतो इकडे. चला, हेवन ऑफ द अर्थ नाही का, नाही हेवन ऑफ द महाराष्ट्र, माळशेज घाट. चला जाऊया आपण आता माळशेज घाटात. नवा क्रिस्टा आपली इन माळशेज घाट. छोटे छोटे असे खूप सारे वॉटरफॉल्स आहेत माळशेज घाटाजवळ. तुम्ही बघू शकता. थोडं पाऊस कमी असतं तर आपण थांबलो असतो आणि बघितलं असतं, पण इथे घाटाजवळ रोडवर पण खूप पाणी साचलंय पाऊस जास्त असल्यामुळे. कधी पाणी साचलंय ते रोडवर. आणि हा वॉटरफॉल जो गाडी येते जाते वॉश करायची गरज नाही, डायरेक्ट वॉश होऊन निघेल. चला, जर तुमची गाडी खराब झाली असेल आणि तुम्हाला वॉश करायला टाइम नसेल तर तुम्ही या वॉटरफॉलच्या खालून गाडी न्या, तुमची गाडी वॉश मला दगड वगैरे पडू शकतो ना. हे बघा किती स्पीडनी वरून पाणी येत आहे. ह्याची घेतली व्हिडिओ. ते पण चांगले म्हणते. वरचा व्ह्यू दिसतो का तिथे नाही थांबायचं आपण, जिथे सेफ जागा असेल तिथे पार्क करू. हे बघा द ब्युटी ऑफ माळशेज घाट. ड्रोन व्यू में तो एकदम जबरदस्त सा व्यू है, तो पर हम गरीब यूट्यूबर है, अभी तक हमने ड्रोन लिया नहीं है. जल्द ही हम ड्रोन भी लेंगे. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शन पाहून झालेली खिंड. सो तुम्हाला आम्ही खूप सस्पेन्स ठेवायला सांगितलं आणि आता आम्ही आलोय स्टेकेशनला. तो रिसॉर्ट आहे ब्ल्यू वॉटर रिसॉर्ट. सो चला आता आपण रिसॉर्टला पोहोचलोय आणि आतमध्ये एंटर करूया. ब्ल्यू डेक रेस्टॉरंट अँड रिसॉर्ट. सो चला आता आपण रिसेप्शन कडे जाऊया, आपलं चेक इन करून घेऊया. रिसेप्शन तिकडे.
हाय. Let's go. लेट्स गो. आमचं लगेच चाललंय. कोणती आहे? 01 बघूयात तू. हो, चला आता तुम्हाला आम्ही व्ह्यू पण दाखवतो. खूप छान असा व्ह्यू येते. तेव्हा अजून रूम बनवत आहेत. तलावाच्या साईडलाच आहे. तलावाच्या साईडलाच आहे. व्ह्यू बघू शकता पाऊस तुम्ही. नसला तर खूप छान आहे ना. हा स्विमिंग पूल पण आहे. मस्त मस्त रील्स बनवत आहे. तिला आवडला ना कमलच्या. So, चला. वाव ग्रेट. किती छान व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. खूप सामने वाला रूम है हमारा. आप एकदम ओके चला आता मी पुढे मी घेते तुमच्या सामने वाला ही रूम है हमारा. वो देखो. आणि समोरच एवढा छान व्ह्यू आहे रूमच्या समोरच. वाव. पूर्ण रिझॉर्ट हा बुक असतो बट आम्हाला भेटला कसं तरी. खूप दिवसांपासून यायचं होतं. सो चला एंटर करूया रूमच्या आत. रूम टूर घ्यायची. सो चला अशा प्रकारे रूम टूर तुम्हाला दाखवते मी. ही आहे आमची रूम. रूमच्या बाहेरचा आहे व्ह्यू. देन बघू शकता तुम्ही आमची रूम. सोफा, बेड, हे आहे बाथरूम. देन आहे कबर्ड सामान ठेवायला. देन इथे टी वगैरे तुम्हाला करून पाहिजे असेल तर तुम्ही इथे करून पिऊ शकता. देन इथे आहे छोटंसं ड्रिंकसाठी फ्रीज बट ते एम्प्टी आहे. व्ह्यूच खूप छान आहे आमच्या रूमच्या बाहेरचा. तो आता आम्ही चाललोय लंच करायला. चला आता बघू कोमल काय काय खाते. जास्त नाही खाणार मी. आत्ताच मसाला डोसा खाल्ला. लंचची जास्तच घाई झाली वाटते. चला इथलं लंचची टेस्ट घेऊया कसं जेवण आहे बघूया. ब्लू डॉट रिसॉर्टचं. चांगला व्ह्यू असा दिसेल असं बस व्हिडिओ घे. काय ऑर्डर देताय सर? मैं देख रहा हूँ कुछ यूनिक ट्राई करने का सोच रहा हूँ आज. चला ब्लू डॉट ना. ब्लू डॉट ना. ब्लू डेक. सो चला बघूया ब्लू डेक रिसॉर्टचं लंच कसं आहे. टेस्ट कशी इथली. ॲम्बियन्स तर खूप छान आहे इथला. बघा अशा प्रकारे हे खाली रूम्स आहेत. समोर लेक, देन स्विमिंग पूल, देन वर आलं की रेस्टॉरंट आहे. तुम्ही इथे येऊन जेवण वगैरे करू शकता. बघा आमची लंचचा लोकेशन तुम्ही बघू शकता. ब्लू डेक रिसॉर्ट. ग्रेट. आणि हा व्ह्यू बघा. ग्रेट व्ह्यू. आणि या व्ह्यू सोबत आमची रूम सुद्धा इथेच आहे. देन छान.
आपली फर्स्ट स्टार्टर आलेलं आहे, मसाला पापड विथ शेजवान चटणी. कशी टेस्ट आहे? भूक लागल्यावर सर्व टेस्टी लागतं. अजून बहुत भूके आहे. खूप छान असं रिझॉर्ट वाटते. वातावरण पण खूप छान आहे. व्ह्यू तर एक नंबर आहे. पाऊस थांबला की आम्ही परत जाणार स्विमिंग पूलमध्ये. सेकंड स्टार्टर हरा भरा कबाब. टेस्ट हे पनीर मध्ये बट त्यांनी डेकोरेट केले छान. स्टाईल वेगळी आहे. जिथे गेले का तिथे पनीर मसाला आणि गुलछाची ऑर्डर देतात. खूप जास्त आवडतो विथ कांदा आणि लिंबू. सो आता जेवण वगैरे झालं की आम्ही थोडंफार रेस्ट करणार, देन एक्सप्लोर करायला जाणार पूर्ण मालशेज. सो चला जेवण करून घेऊया. सो आता आम्ही चाललोय लंच करायला. चला. आता बघू कोमल काय काय खाते. जास्त नाही खाणार मी, आत्ताच मसाला डोसा खाल्लाय. जर तुमची लहान मुले असतील तर इथे प्ले एरिया आहे. सो अशा प्रकारे आमचं लंच झालेलं आहे. आणि आपल्या रिसॉर्टच्या समोर जो डॅम आहे, तो डॅम कोणता आहे हो? जोगा डॅम. जोगा डॅम आहे समोरच आहे. खूप छान असं व्ह्यू आहे या रिसॉर्टच्या समोरच आहे. आता मग अशी लंच करायला बसलो होते, त्याच्या समोरून पण खूप छान असं दिसत होतं. खाली रूम आणि वर रेस्टॉरंट आहे जेवणासाठी. Good evening guys. Just see the back view of my room. सो रेस्टिंग करून झाल्यानंतर आता आम्ही चाललो रिटर्न एक्सप्लोर करायला. पण खूप जास्त पाऊस आहे, पाऊस काही थांबत नाही आहे. तर चला बघूया काय दिसतंय का मालशेज घाटात जाऊन. आपला इन्फिनिटी पूल दाखव ना. हां छत्री बंद करा. येऊन जाऊ. सो फायनली आता आम्ही चाललोय मालशेज घाटात. पाऊस चालूच आहे, बट तिथे जाऊन आपण स्नॅक्स वगैरे खाऊ, थोडेफार फोटोज क्लिक करू. पाऊस काही थांबत नाहीये. सो आता आपण कुठे चाललोय? आता आम्ही चाललोय मालशेज घाटामध्ये. मालशेज घाट एक्सप्लोर करूयात आपण. यात खूप सारे फोटोज क्लिक करूयात. पाऊसच थांबत नाही. पाऊस थांबला असता तर आपण मस्त रिव्हर्स वॉटरफॉल आहे जिथे, कालू वॉटरफॉलच्या वरच्या साईडला, तिथे गेलो असतो आपण. देन मिनी लडाख रोड आहे तिथे गेलो असतो. नाणे घाट लगते है, बारिश कभी भी रुक सकता है और हम कभी भी. चहा प्यायला थंडी लागली.
गरम गरम. कोण नाही बघू का अजून काय मैगी खा रहे हैं कमल जी. अंधेरा छा गया है और इधर कुछ दिखाई नहीं दे रहा है हमको. पूरा का पूरा फॉग आणि पुढची गाडी पण नाही दिसत आहे, रस्ता पण नाही दिसत, एवढा फॉग आहे. What's your name? Rahul B. Thakre. Okay, my name is Salman. I'm the operation manager here. Okay. I hope you had a great time. Yes. Yes. छत्री छत्री बाहेर ठेवली होती की कोणतरी घेऊन. हा कोणतरी. सो आता मी इथल्या मॅनेजरला सांगितलं की सय्यारा मूवी लावायला, सय्यारा मूवीमधली गाणी लावायला. बघू तो देखते तुमची अभी क्या होता है. फरमाईश कंप्लीट होते का. मैं तो उसको देता हूँ. कसं आहे सूप. Yeah, for sure. He's our reservation event manager, Mr. Yash. I'll introduce you with a very special person who is present here. Please come now. Your good name? Yeah? Your good name? कोमल. Komal. Naveen sir. Sorry for interrupting. He is our Naveen sir. Hello. The aerial photographer of the backbone of the resort. Okay. Man is a vlogger. Nice result. It is their team now. They are preparing for one wedding. Okay. He's very busy person, but somehow I catch him with that.
Thank you. Nice to meet you. दोन इव्हेंट राहुल भी ठाकरे यूट्यूब पे भी चैनल है तो रिजॉर्ट पे हम विजिट करके मालदीव साइलैंड में जाके आ चुके हैं Okay. कर रहे हैं सर भी अब्रॉड साल में 2-3 बार जाते रहते हैं. मैं थाने से हूँ दिल्ली से बोरिंग का गाड़ी है सर का कॉन्टैक्ट बिल्डिंग का मैडम just drop your number. You will take care of the event and all. Okay. You can come and drop us sometime. Yes. Sir, details. लगता है खूप इको फ्रेंडली स्टाफ आहे. कसं वाटलं? आम्ही तुम्ही फ्री घरातलं झाली झाला तुम्ही तर आम्ही आता चाललो आहोत डिनरसाठी. डिनरसाठी. रूम्स आमच्या खाली आहेत आणि रेस्टॉरंट आहे वर आहे. तसे स्टेप चढत आम्ही आता जाणार ओवर. सो बघूयात काहीतरी डीजेचा आवाज येतोय. आतमध्ये बसायला झाला. बाहेर खूप थंड लागते. चला तुम्ही पुढे. तुम्ही जाऊ. आत बसू आपण. कुठे शिवता मित्रासाठी. I didn't get your room number. I didn't get your room number. 108. First table. रिझर्व फॉर स्पेशल करते वाटते आपल्याला. मेनकोच बोलतो ले या आता तेवढं सांगतो पाणी वगैरे पाणी वगैरे टेस्ट ऑफ पनीर टिक्का. कशी टेस्ट आहे पनीर टिक्क्याची? छान आहे का? तुम्हाला आवडलं? तंदूर केले ना आणि तंदूर केल्यानंतर पनीरची टेस्ट वाढते. चला आता मी टेस्ट करून बघ. साहेबांना गाडी जास्त आवडतं. कोणतं गाणी आवडतं तुम्हाला? परदेसिया परम सुंदरी मला सध्या बोलता मला फेमस आहे. मी फेवरेट आहे. म्हणून तुम्हाला माहीत झालं परदेसी. ओके. बघू सरांची फरमाईश कम्प्लीट होते का. लास्ट टाइम तर झाली मगाशी इव्हिनिंगला. कोणता सॉंग इव्हिनिंगला ऐकायचा तर तुम्हाला सह्यारा ना. सो त्यांनी तो पण प्ले केला. आता बघूया आपण त्याचा परदेसिया सॉंग प्ले होतो का. सेम
मॅनेजर लागतात. जिथे मॅनेजर आहे ना हॉटेलचा एकदम फ्रेंडली आहे आणि सपोर्टिव्ह आहे. मीन्स आपल्याला असं आवडतं समोरचा बोलणार जर आपल्याशी चांगला बोलत असलं तर आपल्याला पण ऑर्डर द्यायला त्यांच्याशी कन्व्हर्सेशन करायला आपल्याला आवडतं. रिस्पॉन्स जर समोरून चांगला येत असेल तर आपल्याला पण काहीतरी चांगलं फील होतं आणि चांगलं ते खूप feel. इको फ्रेंडली स्टाफ इथला. नाही तर काही ठिकाणी हे ऑर्डर लिहिलं आहे सर्व दो हे दो हो दो ऐसा नाही चालते. रिस्पेक्टफुल करते. नेक्स्ट टाइम येणार. नेक्स्ट टाइम येणार येणारच ना आता इकडे देणार ना. आम्ही इकडे जायचं असलं की ते इकडे देणार. आणि कोणी विचारलं तर सजेस्ट करणार का? बिजी हमारी वीडियो बनाने में और हम खाने में. नको. हा आहे आमच्या रूमच्या बाहेरचा मॉर्निंग व्ह्यू. जोरदार पाऊस आहे त्याकरता आम्ही स्विमिंग पूलमध्ये उतरलो नाही आणि खूप थंड आहे. डायरेक्ट घरी जाणार नाही जाणार आम्ही. रिव्हर्सला पण नाही जाणार. हो रिव्हर्सला जाते याच्यात. रिव्हर्स होऊन जाशील. पहले डुबा के देखना पड़ेगा कितना ठंडा पानी है. देखो फिर व्यू बघू दे मला. व्यू एंजॉय करू दे ना. सो अभी हम आए है स्विमिंग पूल. पानी खूब ठंडा है. वरून पाऊस पण बघूयात. पडतो. और ऊपर से बारिश और आणि view सामने बघा. आगे का व्यू. त्याच्या माग घेतली. आता साहेब एवढ्या पावसात स्विमिंग पूलमध्ये उतरले होते. एवढं थंड पाणी आणि स्विम करून आता निघाले. थंडी थंडी वाजत चालले त्याला. हाऊ डू यू फील? आमच्या गावाकडे लाईट जाते तेव्हा आम्ही असं थंड पाण्यातच आंघोळ करतो. सो आम्हाला हा सवय. हो का? हां तुम्हाला कसं वाटलं स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग? छान वाटतं. एक प्रकारची एक्झरसाइज थंड पाण्यात. थंडी लागते का नाही? लोक तिकडे याच्यामध्ये जातात कुठे मॉलदीव्स. अंटार्क्टिका तिकडे वगैरे जातात थंड पाण्यात बर्फाच्या पाण्यात अंकलचा व्हिडिओ तो बघितला असतील. हां, मग चला मग. एकदम एक मोबाईलमध्ये. सो आता आम्ही चालत नाश्ता करायला आणि कोमल मॅम रेडी होतात आणि हा रूम व्ह्यू. वाव. सो रेडी होऊन आता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्टमध्ये. ब्रेकफास्ट आमचा पॅकेजमध्ये इन्क्लूड होता. सो बघूया काय काय ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला पण दाखवतो आम्ही. सो चला जाऊया आता. व्ह्यू तर खूप छान आहे सकाळचा इकडे. चलो कुछ खाने जाते हैं.
Special location, special guest, special breakfast for the Rahul B. ठाकरे. हे बघा मॅडमने पुन्हा इथे घेतला मॅगी, ढोकळा, उत्तप्पा. टेस्ट We have a small request. You have captured our buffet, some We of the also locations. captured. We also capture this. You, with your permission, if you can share after you make Okay. everything, you can share to me so that I can add to my Hall of Fame. Okay. It will really help me and my team. मेंशन करेंगे आपको हम यूट्यूब पे. WhatsApp पे आ सकता है क्या? हाँ व्हाट्सएप पे, यूट्यूब पे, दोनों पे आ सकते हैं. ले लो नंबर. आपका शुभ नाम? राहुल ठाकरे. राहुल ठाकरे. हाँ. राज ठाकरे सर आए थे. यस. आपकी सर्विस बहुत अच्छी है. थैंक यू. हमको फीडबैक दीजिएगा. Yes, of course. We also told all the subscribers. थैंक यू सो मच. माय नेम इज एल्डन, ALDEN. Okay. कॉल आ जाएगा. आप लोग जाने से पहले मेरे टीम के साथ प्लीज़ फोटो हाँ. Yes, खींचिएगा. yes. मैं शेयर करूँगा मेरे हॉल ऑफ फेम में. Okay. So my directors and all, it's a team work. सर ALDEN. हम रील्स पे भी आपको मेंशन कर देंगे. जी जी ज़रूर. YouTube आप पे आइएगा. हम Yes. आपके साथ और सर के साथ टाई अप करेंगे. वी हैव 2-3 प्रॉपर्टीज, रेस्टोरेंट, तो हम आपको भेजेंगे उधर. Okay. क्लियर किधर है? हमारा मालवान में एक रिजॉर्ट है, सी फेस. 2 रेस्टोरेंट है पुणे में. पुणे में. मालूम ए सुमा, छोटू को आगे दो. एक साथ बात की. ये सेलिब्रेट एक मिनट मराठी सांगूया ना. ठीक आहे. Okay.